मी कुठे कमी पडते का असा प्रश्न माता पालकांना नेहमी पडत असतो. टीनेजर्समध्ये ज्यांची मुलं आहेत त्या आयांना तर हा प्रश्न नेहमीच पडतो. पण मातांनो, आयांनो, हे लक्षात ठेवा की नातं तेच असतं, फक्त बदलतं तुमच्या मुलाचं वय. तुम्हाला असं वाटतं की कालपर्यंत जो मुलगा प्रत्येक गोष्ट मला सांगायचा, अलीकडे अचानक थोडं कमी बोलायला लागला आहे का? कधीकधी ना स्वतःमध्ये हरवलेला दिसतो, तर कधी खोलीचं दार बंद करून बसून राहतो. मग आईच्या मनात सारखा हा विचार येतो की मी कुठे कमी पडते आहे का? पण खरं सांगायचं तर या परिस्थितीमध्ये कोणी कमी पडत नाही. फक्त वेळ बदलते, वय बदलतं आणि त्या बदलासोबत नात्याचा एक नवीन टप्पा सुरू होतो. नातं तेच, बदलतं फक्त वय. हे एक वाक्य नाही आहे, तर पालक आणि मुलांच्या नात्याचा तो एक वास्तव प्रवास आहे. 10 ते 16 हा वयाचा जो मुलांच्या आयुष्यातला सर्वात संवेदनशील आणि बदलांनी भरलेला काळ असतो. या काळामध्ये मुलं बालपणातून तरुणपणाकडे वाटचाल करायला सुरुवात करतात. त्याच्या शरीरात, त्यांच्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये खूप मोठे बदल होत असतात. कालपर्यंत जो मुलगा आईच्या कुशीत झोपायचा, आज तो स्वतःच्या विचारांमध्ये गुंतायला लागतो. कधी जास्त राग येतो, कधी अचानक शांत होतो, कधी लहान लहान गोष्टींवर दुखावला जातो आणि हे सगळं काही तुम्हाला, आईला, पालकांना गोंधळात टाकणारं असतं. पण सत्य हे आहे पालकांनो, की मूल बदलत नाही, ते स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतं. या वयामध्ये मुलांच्या मनात खूप प्रश्न असतात, पण त्यांना ते स्पष्टपणे सांगता येत नाही. मी नेमका कुठे असणार आहे? लोक माझ्याकडे कोणत्या पर्स्पेक्टिव्हने बघतात? माझे मित्र मला ॲक्सेप्ट करतील का? पालकांनो, लहानपणी आपण त्यांचे शिक्षक असतो, पण या वयात आपल्याला लिसनर बनावं लागतं, ते व्हायचं असतं. आणि सल्ले देण्यापेक्षा आपण काय करायचं आहे, तर त्यांना आधी थोडं बोलू देऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं ऐकणं थांबवायचं नाही. मुलांवर या वयामध्ये अभ्यासाचा खूप ताण असतो. तुलनेमुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. म्हणून तुलनेऐवजी तू प्रयत्न करतो आहेस हेच महत्त्वाचं आहे, अशा शब्दांनी त्यांना खूप मोठं बळ मिळतं. जेव्हा मुलांना भावना व्यक्त करता येत नाहीत, तेव्हा त्यांना दोष देण्यापेक्षा आपण समजून घेऊया. खरं सांगू का, नातं टिकवण्याचं रहस्य काय आहे? तर नातं टिकवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. छोट्या लहान लहान गोष्टीसुद्धा पुरेशा असतात. रोज थोडा वेळ बोलणं, त्यांच्या दिवसाबद्दल विचारणं, त्यांना ऐकणं आणि त्यांना हे जाणवू देणं की मी आहे तुझ्यासोबत. हा काळ जरी आव्हानात्मक वाटत असला ना पालकांनो, तरी तो खूप सुंदर आहे. कारण या काळामध्ये नातं तुटत नाही, तर ते नव्याने घडत असतं. मुलं मोठी होत असतात आणि पालकही त्यांना नव्याने समजून घेत असतात. या प्रवासामध्ये कधी गोंधळ असतो, कधी शांतता असते, कधी राग, तर कधी प्रेमळपणा, त्याचा ओलावा असतो. पण एक गोष्ट कायम राहते, ते म्हणजे प्रेम. शेवटी हेच खरं आहे की नातं हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की तेच असणार आहे, बदलणार आहे ते फक्त वय. धन्यवाद.